एक महत्वाची बातमी पाहूया तर छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा। राष्ट्रवादीने नाशिकात लावलेल्या बॅनर्सची सगळीकडेच चर्चा आता होतीये। मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने शहरात बॅनर लावलेत, तर बॅनर लावल्यामुळे सगळीकडेच एकच चर्चा आहे। शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शहरभर बॅनर लावले आहेत। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यानं नागरिक त्रस्त झालेत। यामुळे शहराला पालकमंत्री नसल्यानं मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याचे बॅनरमधून ही मागणी करण्यात आलेली आहे। छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा असं बॅनर लावून मागणी करण्यात आली आहे। वडा पोलिसांची मोठी कारवाई आहे। पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत कारतूस आणि दुचाकीसह तिघांना आता अटक करण्यात आली आहे। चव्हाण चौक ते मुळीक फार्म रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। महेश कांबळे, गणेश पवार आणि यश उरणकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपी महेश कांबळे पिस्तूल विक्रीसाठी आल्याची चौकशीत त्याने कबुली दिलेली आहे। तर या कारवाईत 40,000चे देशी पिस्तूल, 800 रुपयांचा जिवंत राऊंड आणि 50,000ची दुचाकी असा एकूण 90,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी विरुद्ध आर्म्स ऍक्टसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 2 आरोपींवर यापूर्वीही शस्त्रबळ, खुनाचा प्रयत्न आणि मोका अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद असल्याचं तपासात उघडकीस आलंय। पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड पुढील तपास करतायत। पाहूया पुढील महत्वाची बातमी। नाशिकमध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव। शहरात सध्या 31 सक्रिय रुग्ण सापडलेले आहेत। पूर्व नाशिक रोड आणि पंचवटी विभागातील धूर व औषध फवारणी पूर्णपणे आता बंद करण्यात आलेली आहे। वर्क ऑर्डरला मुदतवाढ न मिळाल्याने 1 ऑगस्टपासून डास नियंत्रण मोहीम ठप्प होती। जुलै महिन्यातच डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण सापडलेले आहेत, तर वर्षातील एकूण रुग्णसंख्या 45 वर पोहोचली आहे। डेंग्यूचे 260 तर चिकनगुनियाचे 624 संशयित रुग्ण आहेत। आरोग्य यंत्रणेसमोर आता मोठं आव्हान समोर उभं आहे। साथीचे आजार वाढत असताना फवारणी बंद झाल्यानं नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेलं आहे। डास नियंत्रण मोहिमेतील हलगर्जीपणावर आता टीका करण्यात येतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।